नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय लिहिणारा 3D लाईट शो आयोजित करण्यात आला होता. यावेळेला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. भारत आणि फ्रान्स दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. फ्रान्समध्ये लवकरच स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र सुरू करणार अशी घोषणा मोदींनी केली आहे. दोन्ही देश मिळून जागतिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी कार्य करूयात असं आवाहन मोदींनी मॅक्रॉन यांना केलं. देशातील पहिला मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हा जागतिक हवामान संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री पंकजा मुंडेंसह जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक आहे. मुंबई क्लायमेट वीकमुळे हवामान बदल कृती कार्यक्रमाला वेग मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन ही एक अतिशय चांगली समिट 3 दिवसाची सुरू झालेली आहे. आज जगामध्ये विशेषतः अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये जी काही उथलपुथल चाललेली आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेंना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्या असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेत. दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी पुण्यातील जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळेला जगदाळे कुटुंबाचं सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून आसावरी यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणारी वसतिगृह तातडीनं पूर्ण करून कार्यान्वित करावीत आणि विकास कामांसाठी वितरित होणाऱ्या निधीचं समप्रमाणामध्ये वाटप होऊन कामांचा उत्कृष्ट दर्जा राखला जावा असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन 2026 परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र देशाच्या जीडीपीमध्ये 14 ते 15% योगदान देतो. परकीय गुंतवणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये 20% वाटा आणि पश्चिमेकडील बंदरांमधून 60%हून अधिक कंटेनर वाहतूक महाराष्ट्रामधून होते. मुंबईमध्ये येत्या काळामध्ये जागतिक भांडवलीचं प्रवेशद्वार ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीमधल्या भारत मंडपममध्ये इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि समिटमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली समृद्धीसाठी सर्वसमावेशक आराखडा मांडण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना, संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमानं हे सत्र आयोजित करण्यात आलं होतं. एआय क्षेत्रामधील संधी, कौशल्य विकास, डिजिटल उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर भर देण्यात आला. या चर्चासत्राचं उद्घाटन एआय विषयावरील विशेष व्हिडिओ सादरीकरणाद्वारे करण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. लोकभवनामध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रमुख उपस्थिती होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचं भूमिपूजन करण्यात आलंय. विमानतळाच्या कार्गो टर्मिनलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय. पुढील काळामध्ये फेडेक्स कंपनीमार्फत माल वाहतूक होणार आहे. फेडेक्स मार्फत जलद माल वाहतुकीला चालना मिळणार आहे. फेडेक्स ही जगातील नामांकित माल वाहतूक कंपनी असून याचा फायदा नवी मुंबई विमानतळावरून होणाऱ्या माल वाहतुकीला होणार आहे. नवी मुंबईच्या खारघरमध्ये हिंद दी चादर या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत आहे. प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी आणि कार्यक्रमाचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची बैठक संपन्न झाली. बैठकीतून सुरक्षा, वाहतूक, निवास, स्वच्छता, पाणीपुरवठा, लंगर सेवा आणि बस यासारख्या सर्व सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.